सॉरी ऐक्या, पण हा आजपर्यंतचा सगळ्यात जेन्युइन आणि ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. ते कशाबद्दल आहे आणि कशाबद्दल सॉरी बोलतो यासाठी प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. मी सांगतो, एक नंबर भंगार असेल तर बीबीक्यू आहे. 2 नंबर भंगार असेल तर हे थोडंसं बरं आहे. तर त्याच्यामुळे आपण याला खाऊ शकतो म्हणून तेच संपलोय. बाकी सगळं तसंच आजपर्यंत तर सगळ्यात भंगार निवडा. आणि काहीतरी कडक पण आले आणि कच्ची डाळ आहे. आणि ह्या सगळ्यासाठी तू किती रुपये दिलेस? 2000 रुपये. नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत ऐकिया नवी मुंबईला. आणि आम्ही सकाळी लवकर उठलो आणि नाशिकवरनं निघालो. आम्ही सोबत 4 लोक आहोत. मी, युवान, समृद्धी आणि माझा भाऊ दुर्गेश. जसं आपण बघू शकतो की भाग्येश शायनिंग मारतोय. दुर्गेश फुल एन्जॉयच्या मूडमध्ये आहे आणि बाळ बिचारं जस्ट झोपेतनं उठले, त्याच्यामुळे खूप जास्त सिरियस मोडवर आहे. आणि इथे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. फूडवे म्हणून आहे. बाळ झोपलं आहे, दुर्गेश काहीतरी चालला आहे टाईमपास. आणि मग आम्ही मैसूर मसाला डोसा, चीज ऑनियन उत्तप्पा, मिसळ वगैरे असं सगळं काही काही ऑर्डर केलं होतं. वॉटरमेलन ज्यूस वगैरे. आणि इथे भाग्येशनी चटणी सांडवली, ती झाकण्यासाठी सांबार त्याच्यावरती ठेवतो म्हणून आम्ही सगळे हसतो आहे. आणि असं करत करत आम्ही पार्किंगमध्ये पोचलो ऐकियाच्या. आणि एंट्री करणारे आम्ही पहिलेच होतो. ह्या सगळ्या गाड्या दिसत आहेत त्या स्टाफच्या आहेत. ऐकिया अजून ओपन पण झालेलं नव्हतं. 11:15च्या दरम्यान आम्ही पोचलो होतो आणि काहीतरी 11:20 11:30ला ऐकिया ओपन होतं. हे ऐकियाचे फर्निचर सेटअप्स आहेत जे आता तुम्हाला दिसतील.
तर इथे खूप सारे सेटअप्स आम्ही बघितले, खूप सारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते, काही व्हाईट्समध्ये होते, काही ग्रेजमध्ये होते, खूप सुंदर होते. आम्हाला खूप जास्त आवडले सगळे सेटअप्स. असं झालं होतं काय काय विकत घेऊ आणि काय नको घेऊ, इतकं सुंदर होतं सगळं. आणि जे थीम्स होते त्यांचे कलर कोड्स होते खूप छान होते. ऑल्सो प्राईज वाईज खूप रिजनेबल होते. तर इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स इंडीड. आयकियाला एकदा व्हिजिट केलं पाहिजे सगळ्यांनी. सगळं आयकिया फिरून झाल्यानंतर पायही खूप दुखत होते आणि जेवायची वेळही झाली होती. खूप भूक लागली होती, तर बाळ पण खूप कंटाळलं होतं. सो आम्ही ठरवलं की आता आपण जाऊया, थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. सो आम्ही इकडे आलो होतो रेस्टॉरंटच्या इथे आणि लाईनमध्ये थांबलो होतो. खूप जास्त गर्दी होती. खूप सारे आयटम्स ऑर्डर केले कारण मग खूप जास्त वेटिंग होती. हां चल, हे कसं आहे टेस्ट सांग. काय होत आहे, कसं आहे, उलटी होते एवढं डेंजर. गाईज मी हे पराठा आणि हे ट्राय करतो आणि तुम्हाला कळवतो कसं आहे. एक नंबर. किती गंध आहे किती. धोका खाऊ गाई, धोका खाऊ पाहिजे. पाणी पण येणार रेल्वे स्टेशन सारखा लागतंय. अजिबात धोका खाऊ. हा केक चांगला दिसतोय, तो पण एकदम बघा रे. चटणी तर बघा कशी आहे, एकदम खराब आहे. आणि हे जे सँडविच आहे याला टेस्टच नाही आहे, तरी मी तुमच्या समोर परत एकदा खाऊन टेस्ट नाही आहे. तुम्ही कशाही सोबत खात असं लागेल. त्याच्यानंतर ते आपल्याकडनं 90 रुपये घेतात आणि पाणी देतात अनलिमिटेड रिफिल. माझ्या बाळाचं औषध पण चांगलं लागतं. त्याच्यानंतर 2 त्यांनी फ्राय दिलेले आहेत. एक म्हणे नॉनव्हेज प्लॅटर आहे, ते एक म्हणे हरियाली आहे आणि एक म्हणे लाल हरी काहीतरी आहे. तर त्याचं जर तुम्ही हे बघितलं, दिसताना एकदम सुंदर दिसतं. टेस्ट केली तर कुठून तरी खूप लांबून पार्सल आणल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर हे हरियाली हरियाली मी सांगतो एक नंबर. भंगार असेल तर बीबीक्यू 2 नंबर. भंगार असेल तर हे थोडंसं बरं आहे, तर त्याच्यामुळे आपण याला खाऊ शकतो म्हणून तेच संपलोय. बाकी सगळं तसंच आहे. बघा दही वडा अतिशय दिसताना त्याचा लुक जर बघितलं तर एकदम सुंदर आहे. तर आपण तो तोडण्याचा पहिले प्रयत्न करू. तुटतोय. हिंमत होत नाहीये. शेवटचा आयटम आहे पण खाऊया. खरंच आजपर्यंत तर सगळ्यात भंगार दही वडा. आणि काहीतरी कडक पण आले आणि कच्ची डाळ आहे. आणि ह्या सगळ्यासाठी तू किती रुपये दिलेस? 2000 रुपये. तरीने मला विचारलं खरंच एवढं चांगलं आहे का? म्हटलं खरंच खूप चांगलं आहे, टेस्ट कर. आता ती टेस्ट करते. म्हणजे तिला पुण्याच्या गणराजचीच आठवण आली असं मला वाटतंय. कसं आहे? कसं आहे? अप्रतिम.
तर अशा प्रकारे आपले 2000 रुपये पाण्यात गेले. पाण्यात गेले. बघा सगळं बाकी इकडे आम्ही सगळं ठेवून दिलेलं आहे. आता सो ओव्हरऑल आमचा IKEAचा एक्सपिरियन्स खूप छान होता. सगळं खूप छान होतं. आणि जे कोणी नवीन घर बाय करायचं प्लॅन करत असतील किंवा आहे ते रिनोव्हेट करायचा प्लॅन करत असतील तर त्यांनी तर IKEAला मस्ट व्हिजिट. त्यांच्या डिझाईन्स वगैरे खरंच घेण्यासारख्या आहेत. सगळं खूप छान आहेत. बट सॉरी, फूड खरंच चांगलं नव्हतं. आणि याआधी आम्ही वरळीच्या IKEAला खूप वेळा गेलो आहोत आणि तिथे खाल्लंही आहे त्यांच्या स्वीडिश रेस्टॉरंटमध्ये आणि सगळं खूप छान होतं तिथे. त्यामुळे आम्ही इथे खूप जास्त ऑर्डर केलं होतं कारण इथे वेटिंगही जास्त होतं म्हणूनही जास्त ऑर्डर केलं होतं. बट आय डोंट नो वाय द फूड वॉज रिअली नॉट गुड. रिअली सॉरी IKEA.